स्वामींच्या कृपेने आजचा हा संदेश तुमच्यासाठी. जर तुम्ही निराश असाल, घाबरलेले असाल किंवा मन खचले असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण स्वामी काहीतरी सांगू इच्छितात. नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ. आपण रोज स्वामींची पूजा करतो, दिवा लावतो, नारळ फुलं अर्पण करतो, विविध सेवा करतो. पण कधी स्वतःला विचारलं आहे का, फक्त पूजा पुरेशी आहे का? पूजा करताना आपण स्वामींकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतो. पूजेच्या वेळी मनशांती मिळते, पण त्यासाठी मन एकाग्र असणे सुद्धा आवश्यक असते. अशा अपेक्षांचा भडीमार आपल्या मनाला विचलित करायला पुरेसा असतो. यावेळी आपल्यात निर्माण झालेली अस्थिरता स्वामींना आपल्या हृदयाजवळ आणण्यापासून रोखून ठेवते. आता आपण जाणून घेऊ कर्म म्हणजे काय. स्वामींवर श्रद्धा असणं खूप सुंदर आहे, पण स्वामी आपल्याला फक्त भक्त म्हणून बघत नाहीत, तर एक सजग माणूस बनवू इच्छितात. हे आपल्याला समजायला हवं. कर्म म्हणजे फक्त मोठी कामं नाहीत, तर आपले रोजचे विचार, आपले शब्द, आपली वागणूक हे सगळं कर्म आहे. जसे कर्म करू तसे फळ मिळते. फळाच्या प्राप्तीची सकारात्मक अपेक्षा असेल तरच चांगली कर्म करावीत असे वाटणे गरजेचे नाही. चांगली कर्म आपल्या हृदयामधून बाहेर पडायला हवीत. भविष्यातील फळांची काळजी घेऊन वर्तमानातील वागणूक असायला पाहिजे, पण सोबतच मनापासून चांगले कर्म केल्यास चांगलेच फळ मिळते. या कर्मांचा गाजावाजा देखील नसावा. आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आम्ही चांगले कर्म करतो, आम्ही पूजापाठ करतो, दानधर्म करतो वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी फक्त आपल्या अंतर्मनात असायला हव्यात. आपण जगाला दिसावं म्हणून सगळं करत नाही, हे आधी ध्यानात घ्या. त्यापेक्षा आपल्या आचरणातून लोकांना प्रेरित कसे करता येईल ते पाहावे. पूजा आणि वागणूक कशी असावी. आपण मंदिरात नम्र असतो, पण तेच जर घरी असू तर रागावतो, चिडतो, आक्रोश करतो, हवं तसं वागतो. आपण देवासमोर शांत असतो, पण लोकांशी कठोर वागतो. पण आपले हे असे दुहेरी आचरण पाहून स्वामी प्रसन्न कसे बरे होतील. स्वामींची खरी पूजा म्हणजे आपला स्वभाव आधी शुद्ध करणे. इतरांचा विचार करताना नकारात्मक भावना मनात ठेवू नये. सगळ्या सृष्टीसाठी चांगला विचार करावा. आपल्याला दरवेळी वाईट अनुभव येतात म्हणून आपणही दुसऱ्यांच्या आयुष्यात तसेच घडावे हा विचार करतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा कित्येक आत्मशुद्धीच्या गोष्टींनी आपण स्वामींच्या जवळ जातो, त्यांच्याशी एकरूप होतो. किती सुखद भावना आहे ही. स्वामी आपल्याला काय शिकवतात. स्वामी सांगतात, चांगलं करत राहा आणि कधीही घाबरू नका. जर आपण प्रामाणिकपणे काम केलं, कुणाला त्रास दिला नाही, तर तीच सर्वात मोठी पूजा आहे. फक्त दिवा अगरबत्ती नाही, तर संयम देखील गरजेचा आहे. फक्त फुलं नाही, तर आयुष्यात करुणा हवी. आता पाहूया प्रॅक्टिकल मार्ग नक्की काय. आजपासून काही छोटेसे नियम ठेवा. खोटं बोलायचं नाही, कुणाचा अपमान होईल अशी वागणूक ठेवायची नाही, मनातील राग जास्त वेळ धरून ठेवायचा नाही. आणि मी दर व्हिडिओत सांगते तसं दररोज 5 मिनिटं नामस्मरण करा आणि दिवसभर चांगले कर्म घडतील याची काळजी घ्या. हीच खरी स्वामींची सेवा. जर तुमचं कर्म स्वच्छ असेल तर स्वामींची कृपा नक्की असते. कधी कधी परिणाम उशिरा दिसतो, पण स्वामी न्यायी आहेत. आज मनात हळूच म्हणा, स्वामी माझं कर्म शुद्ध ठेवा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, स्वामी माझ्या सोबत राहा. जर तुम्हाला वाटत असेल की आजचा संदेश तुमच्यासाठी होता, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.